Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बी फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात अगोदर CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही CET सेलचा फॉर्म भरलेलाच होता. या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल 2025-26 इथं ऑप्शन मिळतं किंवा दुसरं ऑप्शन मिळतं आपल्याला कॅपच्या तिथे इथे 25-26 याच्यावरती क्लिक करा किंवा राईट साईडला क्लिक करा. दोन्ही साईडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या कॅपच्या पोर्टलवरती तुम्ही जाणार. ओके, कॅपच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही BTech इथे न्यू लिंक क्लिक होत आहे, या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं. नंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मेल ID आणि पासवर्ड टाकायचा आहे, जो तुम्ही सेलच्या CETचं रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं असेल. ठीक आहे. हां, ID पासवर्ड टाकल्यानंतर साइन इनवरती क्लिक करायचं. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही तुमचं स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता. स्कोअर कार्ड डाउनलोड करूनच ठेवा PCMचं. ठीक आहे. स्कोअर कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इकडे जायचं या पेजवरती. इथे क्लोज करा जिथे आपण डाउनलोड केलं होतं, आणि आता जायचं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायला. तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. इथे UGची लिंक दिसते तुम्हाला, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे की हॅव यू अपेड फॉर PCM MST CET. जर येस असेल तर येस करा, अदरवाईज नो करायचं आहे. ठीक आहे. आणि जर बघा आपण लॉग इनच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुमचं JEE जर फक्त दिलेलं असेल तर तुम्हाला रजिस्टर्डवरती क्लिक करून तुम्हाला पूर्ण प्रोसेस कंप्लीट करावी लागेल, आहे ना. त्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, PCMचे डिटेल टाकायचे, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. तिन्ही गोष्टी टाकून घ्या. चेक PCM CET डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मार्क या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले होईल. रिझल्ट डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला विचारेल की हॅव यू अपेड फॉर PCB. जर केलं असेल तुम्ही तर येस करा, अदरवाईज नो करायचं आहे. ठीक आहे. नो केल्यानंतर बघा आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन्स, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तुमच्यासाठी. त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही काय करायचे आहेत, केअरफुली रीड करायचे आहेत एकदा, है ना. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची सर्व डिटेल ऑलरेडी तुम्ही CETवरती रजिस्टर्ड केल्यामुळे ऑलरेडी इथे येऊन जाईल. ज्या काही डेट बाकी असतील त्या फक्त तुम्ही काय करायच्या आहेत, तेवढेच भरायचे आहेत. ठीक आहे. हां, या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायची आहे तुम्हाला. कन्फर्म केल्यानंतर खालचे जे इन्फॉर्मेशन आहे हे तुमची चेक करून घ्या, आणि याच्या खाली ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस चेक करा. आणि ॲड्रेस वगैरे झाल्यानंतर फक्त कॅपचा टाकायचा आहे तुम्हाला. कॉपीराईटमुळे मी ॲड्रेस दाखवू शकत नाही. साइन इनवरती क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP येईल व्हेरिफिकेशनसाठी, तो टाकायचा आहे या ठिकाणी OTP टाका. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमचा EN नंबर जो आहे हा नंबर जनरेट होत असतो. हा नंबर तुम्ही केअरफुली नोट डाऊन करायचा आहे किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो त्याचा. ठीक आहे. आणि हा नंबर नोट डाऊन केल्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करू शकता. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जो ॲप्लिकेशन लॉग इन आहे त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जाईल. आता या ठिकाणी दोन ऑप्शन मिळतील तुम्हाला, फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी मोड. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे जवळपास तुमच्या जर एखादा FC सेंटर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतात फिजिकली. ठीक आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर फिजिकल मोडनं करायचं नसेल, तुमच्या जवळपास कॉलेज वगैरे नसेल, तर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पण या ठिकाणी तुम्हाला ग्रेव्हेन्स वगैरे सेंड करावं लागतं जर इन केस तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. फिजिकल स्क्रुटिनीला तुमचे डॉक्युमेंट फिजिकली डायरेक्टली तुम्ही चेक करू शकता, त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि
तुमची जर मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी सॉल्व्ह केली जाते. ई स्क्रुटिनीला तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्हाला एवढंही काय अवघड नाही तर ग्रेव्हन्स वगैरे सेंड करता आला, प्रॉपर जर फॉर्म भरला तर या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. तर फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करतोय. या स्टुडंटच्या जवळ आहे कॉलेज अवेलेबल. सगळ्यात अगोदर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे FC सेंटर अवेलेबल आहे त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी येईल. हां, या ठिकाणी सध्या फिजिकल स्क्रुटिनीचं लोड घेत आहे, त्यामुळे आपण जर तुम्हाला वाटलं की चेंज करायचं आहे व्हेरिफिकेशन मोड तर लेफ्ट साईडला ऑप्शन आहे चेंज व्हेरिफिकेशन मोड. याच्यावरती जाऊन तुम्ही परत तुमचा मोड जो आहे तो चेंज करू शकता. आता या ठिकाणी आपण ऑलरेडी फिजिकल मोड केलेला होता, त्यामुळे आपण चेंज टू ई स्क्रुटिनी मोड करू शकतो. याच्यावरती जर क्लिक केलं आपण तर ऑटोमॅटिक तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म अलॉट होतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका स्क्रुटनी सेंटरला, है ना. तो हां, या ठिकाणी व्हेरीफाय OTP करावा लागेल तुम्हाला स्क्रुटिनी मोड चेंजसाठी. ठीक आहे. हां, तर या ठिकाणी मोड जो आहे तो चेंज झालेला आहे. चला परत जाऊया आपण फिल अँड एडिट ॲप्लिकेशन फॉर्म. हां, तर इथे काय करणार, सगळ्यात अगोदर टाईप सिलेक्ट करायचा आहे तुमचा. टाईप सिलेक्ट करताना टाईप A, टाईप B वेगवेगळे टाईप असतात. जनरली महाराष्ट्रामध्ये तुमचं एज्युकेशन झालं असेल आणि तुमचा जन्म महाराष्ट्रातला असेल तर तुम्ही टाईप A मध्ये कन्सिडर केले जातात. सेव्ह अँड प्रोसीड करा. त्यानंतर टाईप A मध्ये प्रूफसाठी तुम्हाला डोमिसाईल वगैरे आहे का, डोमिसाईल सर्टिफिकेट आहे की स्कूल लिव्हिंग आहे, बर्थ सर्टिफिकेट, 3 ऑप्शन मिळतात तुम्हाला. डोमिसाईल असेल तर डोमिसाईल सिलेक्ट करा. त्यानंतर 10वी जी आहे कोणत्या जिल्ह्यामधनं झाली आहे तुमची, तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे ज्यामधनं तुमची 12वी झालेली आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करा 12वीचा. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कोणती कॅटेगरी आहे हे अगोदर आपण सिलेक्ट करा. SC जर रिझर्व कॅटेगरी जर सिलेक्ट केली तुम्ही तर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात तिथे. याच्यामध्ये बघा SCमध्ये तुमची कास्ट सर्टिफिकेटवरती एक्झॅक्ट बघायची की आता या ठिकाणी कास्ट तुमची सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी संबंधी 3 ऑप्शन मिळतात. जर तुमची व्हॅलिडिटी अवेलेबल असेल तर अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे आणि अवेलेबल असेल तर ती डायरेक्टली सेव्ह अँड प्रोसीड करा. तुम्हाला फक्त व्हॅलिडिटी अपलोड करावी लागेल. तर दुसरी कॅटेगरी जी आहे ते अप्लाइड बट नॉट रिसीव्ह, म्हणजे तुमच्याकडे जर रिसिप्ट असेल अवेलेबल तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसीव्हवरती क्लिक करू शकता. आणि जर तुम्ही अप्लायच केलं नसेल तर नॉट अप्लायवरती क्लिक करा. नॉट अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझर्वेशनचं बेनिफिट मिळणार नाही. आता या स्टुडंटनं अप्लाय केलेलं आहे, त्याच्याकडे रिसिप्ट अवेलेबल आहे, म्हणून अप्लाइड बट नॉट रिसीव्हवरती क्लिक करत आहे आपण. आता अप्लाइड बट नॉट रिसीव्हवरती क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण तुमच्या रिसिप्टची डिटेल टाकायची आहे, जसं की ॲप्लिकेशन नंबर आहे ना, त्याची डेट, नंतर ऑथॉरिटी कोणती, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी फिल करायची. हे पूर्ण डिटेल भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. पुढची जी इन्फॉर्मेशन आहे PWD असेल तर नॉट ॲप्लिकेबल करा, ऑलरेडी आहेच. जर असेल तरच तुम्ही क्लिक करायचं इथे. त्यानंतर डिफेन्स, जर तुमचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये असतील तर तुम्ही येस करायचं आहे, अदरवाईज नो. आता डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. आता बघा जसं की गव्हर्नमेंटचा रूल माहिती आहे तुम्हाला की मुलींसाठी एज्युकेशन फ्री झालेलं आहे, त्यांना ट्युशन फी कोणत्याही प्रकारची कोणतीच लागत नाही, त्यामुळे मुलींनी शक्यतो TFWSला नोच करायचं. आणि जे विद्यार्थी की कॅटेगरीमध्ये आहेत जसं की SC ST SBC हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना ट्युशन फी नसते त्यांनी विद्यार्थ्यांनी पण नो करायचं आहे. फक्त ओपन OBCचे जे विद्यार्थी आहेत त्यांनीच फक्त येस करायचं आहे. आणि SC BC वाले ज्यांना फीस भरावी लागते त्यांनाच फक्त येस करायचं आहे. या ठिकाणी आर यू ऑर्फन असेल तर येस करा, अदरवाईज नो. आणि मायनॉरिटी जर असेल तुमची तर येस करायचं आहे, अदरवाईज नो. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर SSC 10वीचं बोर्ड कोणतं होतं तुमचं ते या ठिकाणी टाकायचं आहे ना. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर करा, अदरवाईज CBSE तर CBSE.
पासआउट कधी झालेले आहे ते टाका. 10वीचा सीट नंबर टाकायचा. हां, हे पूर्ण मार्क तुम्ही टाकून घ्यायचे आहेत. सीट नंबर टाकल्यानंतर इथे तुमचे ऑप्टेन मार्क, इथे 100 ऑटोमॅटिक हे टॅबचा यूज करू शकता तुम्ही. त्यानंतर क्वालिफाईड एक्झाम, तुम्ही 12वी झालेली आहे, डिप्लोमा झालेला आहे की वोकेशनल कोर्स झालेला आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं. त्यानंतर प्लेस ऑफ HSC बोर्ड इंडियामध्ये आहे की बाहेर आहे. इंडियामध्येच राहणार मोस्टली. 12वी कुठून झालेली आहे, स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड. 12वी पास 2025. सीट नंबर टाकायचा आणि सीट नंबर टाकल्यानंतर मदर नेम आणि हे पूर्ण डिटेल या ठिकाणी टाकायचे. हां, इथे डिटेल टाकून तुम्ही गेट HSC डेटावरती क्लिक करा. ऑटोमॅटिक मार्क घेईल. आता या ठिकाणी फक्त काय होतं तुमचं की सब्जेक्ट जो आहे ऑप्शनल तो या ठिकाणी टाकता येतो आपल्याला, है ना. तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. एकदा डिटेल चेक करून घ्यायची. हां, नंतर आपल्याला विचारते JEE. हां, हॅव यू अपियर्ड फॉर JEE? जर असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर हॅव यू अपियर्ड फॉर नीट? असेल तर येस, अदरवाईज नो. त्यानंतर जर तुमचं चुकून PCB राहिलं असेल एडिट करायचं तर तुम्ही या ठिकाणी जाऊन एडिट पण करू शकता. नंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला फोटो आणि साईन तुमची सेपरेट फोटो लागतील. या ठिकाणी फोटोग्राफ सिलेक्ट केला आपण आणि इथे काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड ओपन करा अगोदर. या ठिकाणी व्यवस्थित क्रॉप करा. क्रॉपचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इथे. फक्त फोटो पाहिजे आपल्याला तर फोटोज घ्यायचं. व्यवस्थित क्रॉप केल्यानंतर एंटर करा. अपलोडवरती क्लिक करा. नाही, हां, अपलोडवरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपण फोटोग्राफ झाला तर सिग्नेचर पण काय करायचे आहे, क्रॉप करायचे आपल्याला. ओपन करून तुमची अपलोड करून द्या. हां, साईन आणि फोटो अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती जायचं आहे. हां, आता आपल्याला काय करायचं आहे तर हे डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व अपलोड करायचे आहेत. पहिलं डॉक्युमेंट जे आहे हे नॅशनॅलिटी आहे. अपलोडवरती क्लिक करायचं. ओपनमध्ये क्लिक करा आणि जे डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी क्लिक केलं. ठीक आहे, डायरेक्टली आपण काय करायचं, अपलोड करा. आणि व्यवस्थित जर नसेल तर इथे तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, हा नंबर टाकावा लागेल. बारकोडवाला जो असतो की नाही नंबर, तो नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. हां, तो बारकोडचा ID टाकल्यानंतर 20 अंकीय नंबर आहे तो टाकायचा. अपलोडवरती क्लिक करा. आता त्याच्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट सर्व असेच करा. आता डोमेसाईल आहे. हां, तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना तुम्हाला इथं ऑथॉरिटी हे करावं लागेल. इथे ऑथॉरिटी टाकायची आहे. SDY किंवा DY, कलेक्टर, तहसीलदार, असिस्टंट कलेक्टर हे 4 ऑप्शन आहेत. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती चेक करायचं. जी ब्ल्यू टिक असते, ब्ल्यू टिकच्या खाली तुम्हाला दिसतं तिथं ऑथॉरिटी कोण आहे ते, है ना. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तुमचा आणि जो तालुका असेल तो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, हे टाकल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. रिमेनिंग डॉक्युमेंट असेच अपलोड करून घ्या सगळे. आता या ठिकाणी रिसिप्ट सिलेक्ट केलेली आहे त्यामुळे इथे रिसिप्ट अपलोड करावं लागेल. ज्यांची व्हॅलिडिटी असेल त्यांना व्हॅलिडिटी येईल इथे, है ना. सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. एकदा तुम्ही काय करा, इथे व्ह्यू डॉक्युमेंट म्हणून पूर्ण चेक करून घ्या की जे डॉक्युमेंट विचारलेलं आहे तेच डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं आहे का, है ना. एकदा चेक करून घ्यायचं. या ठिकाणी बघा स्पेसिफाईड जो आहे PDF, JPG आणि PNG फॉर्मॅटमध्ये चालतात. फक्त कंडिशन एक आहे की 500 KBच्या आतमध्ये पाहिजे. जर तुमची ओव्हर साईज असेल तर तुम्ही ऑनलाईन PDF रिड्युसरचा यूज करू शकता किंवा
PDF टू JPG पण कन्वर्ट करू शकता. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. यानंतर इथं CETची ॲप्लिकेशन फीस जी आहे 800 रुपये हे तुम्हाला पे करावी लागेल. ठीक आहे. पण ज्यांनी CETमधनं फॉर्म भरत आहे त्यांना पे करायची गरज नाही. सेव्ह अँड प्रोसीडवरती गेल्यानंतर डायरेक्टली तुमचा फॉर्म जो आहे तो जनरेट होईल. याची प्रिंट जी आहे ती प्रिंट काढून घ्यायची आणि तुमचा फॉर्म जो आहे तो ई-व्हेरिफिकेशनला सबमिट करायचा. ई-व्हेरिफिकेशनला सबमिट करताना तुम्हाला OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाका. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP टू सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. तर हा फॉर्म जो आहे तो ई-स्क्रुटिनीला गेलेला आहे आणि याची प्रिंट एक काढून ठेवा. तर बघा हा फॉर्म तुमचा कंप्लीट झालेला आहे. याची प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवा आणि तुम्ही लॉग इन करून तुम्ही चेक करत राहायचं की तुमचा फॉर्म जो आहे तो कंप्लीट झालेला आहे की नाही. ओके. आणि हे अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट ॲक्नॉलेजमेंटची येईल ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस, है ना. तर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला समजेलच ते. अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल करून घ्या आणि जर रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनमध्ये माझा नंबर अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. तुम्हाला सोल्युशन मिळेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.